नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर साईडला आखायचं कसं आणि तो आपला रेडी जो टॉप असतो तो कसा ठेवायचा, त्याच्यावरून कसं आखायचं हे मी सांगितलं। हे नवीन जे शिकत असतील किंवा ज्यांना वाटते अशी भीती वाटते कोणाचे ड्रेस आल्यानंतर अंगावरचं माप घेतल्यानंतर, एक काम करायचं, त्यांना सांगायचं की तुमचा एखादा टॉप द्या, त्यानुसार तुम्ही फिटिंग करू शकता, पण त्यातही 19-20 होऊ शकतं। हे असं मी व्यवस्थित आखून घेतलंय। ह्याच्यावर शिलाई सिंपल पद्धतीने करायचं असतं। स्टेप बाय स्टेप ब्लाउजला आपण जसं ठेवतो तसं नाही ठेवत, एखादा एक्स्ट्रा तुम्ही ठेवू शकता। आता हे जे मार्किंग केलं हे मार्किंग व्यवस्थित करायचं आहे। हा स्लीवलेस आहे, हे तुम्ही पाहू शकता, हे स्लीवलेस आहे। एक साईडला स्लीवमध्ये हा जो मुंड्याचा भाग असतो ना, हा मुंड्याचा भाग थोडासा कमी येतो, म्हणजे इथं टाईट घेतो आपण थोडासा। म्हणजे नॉर्मल अगर ह्याचा इथे येत असेल तर एक अर्धा इंच आपल्याला आत घ्यावं लागतं, कारण स्लीव लावल्यामुळे हे असं इथं हा मुंडा थोडासा जास्त येतो। आणि स्लीव नसेल, आपण स्लीवलेस करत असेल तर हा अर्धा इंच आत येतो, हेही तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे फरक असतं। आता मी तुम्हाला हे दाखवते। समजा आता आपला हा स्लीव लावायचा असेल तर आपण शिलाई ती इथे घेणार, आणि जरा आपणाला स्लीवलेस करायचं असेल तर ती शिलाई थोडीशी आत घ्यायची, अर्धा इंचाचा फरक असतो। बाकी फिटिंग व्यवस्थित असतं, फक्त हा इथे आत घ्यायचा असतो, कारण इथं स्लीव नसतं, त्यामुळं हा भाग मुंड्याचा ओपन दिसतो। खाली असं काकेमध्ये शेप एकदम थोडंसं खाली आलं की बऱ्याच जणांना ती अनकम्फर्टेबल वाटतं। अगर त्यांना चालत असेल, लूज हवं असेल तर लूज तुम्ही ठेवू शकता, पण फिटिंग चांगली असलं तरच ते ड्रेस छान दिसतो। तर आता मी ह्याची शिलाई करून दाखवते तुम्हाला। खूप सिंपल असे हे व्हिडिओ आहेत, कारण नवीन लोकांचे खूप जणांचे ह्या व्हिडिओसाठी रिक्वेस्ट आहे। आधीचा व्हिडिओ टाकलेला आहे पण त्याला कोणीही जास्त पाहिलेलं नाही। थोडंसं जे आपलं टायमिंग असतं त्या टायमिंग सोडून संध्याकाळचं मी काहीतरी टाकलेलं आहे असं उशिरा, तर प्लीज ते व्हिडिओ पण चेक करा। ह्याच्या आधीचं कसं मी तो रेडीमेड टॉप ठेवला आहे, कसं त्याला मार्किंग केलं आहे, हे खूप सिंपल गोष्ट आहे। इव्हन तुमच्याकडे रेडीमेड टॉप आले आहे त्यावेळेस सुद्धा तुम्ही फिटिंग अशा पद्धतीने करू शकता। हा तर मी शिवलेला आहे, तर चालेल। आता हा व्हिडिओ असणार आहे फक्त साईड फिटिंग, त्यानंतर साईड जे कटिंगचं शिलाई असते ना, साईड जो कट असतो त्याचा कटिंगचा शिलाईचा खूप महत्त्व असतो, तोही व्हिडिओ मी बनवणार आहे। प्लीज व्हिडिओ रेग्युलर पहा, तर मला ते तेवढं उत्साह येईल पुढचे व्हिडिओ करायला। आता शिलाईला सुरुवात करते। तर मुंड्याचे जे काही इकडं पायपिंग केलं आहे किंवा स्लीवलेस जे आहे तिथून सुरुवात करायची आणि तिथं डबल टेबल शिलाई करायची। ते तुम्ही लक्षात ठेवा, दरवेळेस मी ही गोष्ट सांगते, सुरुवात आणि एंडिंग जिथं शिलाई असते तिथं डबल टेबल शिलाई केलं ना, टक केलं ना, ते उसवणार नाही। ज्याच्यावर मार्किंग केलं आहे मी त्याच्यावरती शिलाई घेत आहे। एक पूर्ण शिलाई झाली, त्याची डबल शिलाई असते कधीही, तर दाब जो आहे तो उचलते आणि त्यानंतर शिलाई करते। आणि हात कसं पकडल्या, कशा पद्धतीने शिलाई करते ते पहा। धागे जे काही एक्स्ट्रा असतात ते कट केलेल्या आणि व्यवस्थित तिथं असं यायला पाहिजे शिलाई, त्यासाठी तिथे एंडिंग जे आहे मुंड्याच्या इथं परत मी डबल टेबल केलं आहे। सुरुवातीला पण केलं आहे, नंतरही केलं आहे, नाहीतर उसवत नाही आपली शिलाई। पण कधी कधी त्याच्यावरती असं हे झालं, घट्ट असतात कारण खूप फिटिंगचे असतात, ह्याला चैन नसतं, अंगात घालताना अगर ते खेचलं गेलं आणि तेव्हा उसवलं तर ते आपलं शिलाईचं काम व्यवस्थित नाही असं लक्षात येतं आहे कस्टमरच्या। त्यासाठी जे काही तिथं शिलाई करतो त्याला डबल टेबल करायचे। आता दुसरी बाजू आहे, सुरुवात केली आणि जे मी मार्किंग करून घेतले त्याच्यावरती शिलाई करते। मार्किंग करणं किती जरुरी आहे, तर मार्किंग करणं खूप जरुरी आहे। मार्किंगशिवाय तुम्ही शिलाई करायला जाऊ नका। विदाऊट मार्किंग करता अगर तुम्ही केलं तर होईल का, तुमचा वेळ जाईल सगळ्यात आधी तर, आणि त्यात फिटिंग नाही बसणार। त्यामुळं चॉकने मार्किंग करायचंच आहे, कितीही प्रॅक्टिस असू दे, काही असू दे। मी इतकी रेग्युलर शिवते तरी मी मार्किंग करून घेते, कारण पटकन होतं। आणि टेलरिंगमध्ये मार्किंगवरती शिलाई करणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असतं। हां, तुम्ही फक्त शिलाई मारत असतील गाऊनला, ड्रेसला, ह्याला त्याला तर त्यात नाही, पण जेव्हा आपण मापाचं करतो तेव्हा मार्किंग करायचं। त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहत असतील, एक जी मी शिलाई केले त्याच्याला सोडून एक्स्ट्रा साईडला एक शिलाई करत आहे, ते कशा पद्धतीने केले ते मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने ह्या टॉपची पूर्ण साईडची फिटिंगची शिलाई झाली। पूर्ण टॉपची दोन्ही बाजूनी शिलाई झालेली आहे। बऱ्याचदा आपण ब्लाऊजला ना आतमध्ये असं स्टेप बाय स्टेप शिलाई ठेवत असतो,
टॉपला स्टेप बाय स्टेप शिलाई न ठेवण्याचं कारण का आहे हे खूप जणांनी विचारलेलं. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप अगर तुम्ही ह्याला शिलाई ठेवलं तर जो सेप आहे तो खेचला जातो, सेप व्यवस्थित येत नाही. तरीही खूप जणांचं असं म्हणणं असतं की आम्हाला एखाद्या वेळेस टाईट झालं तर थोडंसं आत एक तरी शिलाई ठेवा, असं खूपदा सांगण्यात येतं. तर तेव्हा तुम्ही काय करू शकता ते मी ह्याच्यामध्ये दाखवते. एक शिलाई थोडीशी आतल्या बाजूने घेतल्यानंतर, म्हणजे ही शिलाई इथे आहे, हे जे दाखवते मी अशी आहे समजा तर त्याच्या अशी एक घेत असेल तर त्याच्यात काय लक्ष द्यायचं आणि कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सिंपल आहे. टॉप शिवताना ह्या सगळ्या गोष्टी खूप लक्ष देऊन करा. आता हे मुंड्याचं किंवा पुढच्या मुंड्याची कटिंग आहे, शोल्डर आहे, सगळ्या गोष्टी ह्याच्यात महत्त्वाच्या असतात. असं नाही की फक्त शिलाईच आहे, बाकी गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता मी तुम्हाला टॉप जवळ घेते आणि मी तुम्हाला दाखवते की काय त्याच्यामध्ये फरक आहे. आता आपण काय केलं, इथून आपण ही शिलाई घेतली, ही जी मेन शिलाई आहे इथून जशी आखली आपण मार्क केलं त्याच्यावरती आहे. मार्क केलेली बाजू ही आहे, मी इकडून पकडत आहे. तर ही शिलाई आपण जिथपर्यंत असेल, जिथपर्यंत हा टॉप आहे तिथपर्यंत घेतला, इथपर्यंत आहे. हा टॉपचं जे काही आपण मार्किंग केलं हे तर कट केलेलं हे तुम्हाला दिसत असेल. तर हे जे आहे इथं हा जो आहे हा पार्ट मी डबल शिलाई केली. तर आता एक्स्ट्रा जसं आपण ब्लाऊजला ठेवतो तर ती टीप ह्या बाजूला घेतली. इथून तुम्ही बघा, इथून मी बरोबर घेतले. तर काय फरक आहे आपलं, कुठं हे होतं ते पाहायचं आहे. आणि इथं गेल्यानंतर ही शिलाई इथं जवळ केली मी, म्हणजे अगर फिटिंग लूज, कारण आपण हे जे असतो ना इथे जे आपलं कटचा भाग शिवायचा आहे, साईड कटचा भाग शिवायचा आहे, त्यामुळे काय असतं इथे तुम्ही अगर इथे शिलाई घेतली, हे आता इथे शिलाई घेतली तर हा फोल्ड तुमचा इथे, एक मिनिट, खूप बारीक गोष्टी सांगायला लागले मी, हा असाच होणार कारण हे शिलाई. मग इथं असा हा खोचा येणार, म्हणजे जसा साईड कट यायला पाहिजे तसा येणार नाही. त्यामुळं असं स्टेपला तुम्ही एक थोडंसं आत ठेवून, कस्टमर जसं सांगतात तसं, शक्यतो तर करतच नाही पण सांगितलं तर तुम्ही हे करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, पहिल्याचा पार्ट पहा, मी मापं ठेवून कसं ते टॉप ठेवून त्याचं मार्किंग केलं आहे त्याच्या आधीचा, आणि शेवटचा जो ह्याचा हा जो आहे हे साईड कटचं खूप जणांचं प्रॉब्लेम आहे, त्याचाही व्हिडिओ मी करणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. तर तुम्हाला साईड फिटिंगचा व्हिडिओ हा समजला असेल तर कमेंट करा, आणि काय तुम्हाला कमी जास्त असेल त्याच्यामध्ये किंवा काय तुमची अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तर चालेल, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.